स्वागत आहे तुमचं माझ्या छोट्याशा मिनी ब्लॉगमध्ये। तर बघा, आज मी चकली केलेली आहे। तर चकलीची भाजणीची रेसिपी तुम्हाला सांगते आणि डिटेल रेसिपीसुद्धा शेअर करते। तर 1.5 किलोच्या प्रमाणात मी चकली केलेली आहे। त्यासाठी 1 किलो तांदूळ घेतलं, 400 ग्रॅम हरभरा डाळ, 200 ग्रॅम मुगाची डाळ आणि 100 ग्रॅम उडदाची डाळ घेतलेली आहे आणि अर्धा पावशर पोहे, त्यामध्ये अर्धी वाटी धने आणि अर्धी वाटी जिरे आणि थोडासाच ओवा घालायचा, कारण ओवा जास्ती घालायचा नाही। असे छान असे भाजून घ्यायच्या सर्व डाळी वगैरे, संपूर्ण काही भाजून घ्यायचं। आणि आदन करण्यासाठी हे आपल्याला साहित्य लागणार आहे। त्यासाठी तेल घेतलेले आहे, तेलामध्ये बुक्का घातलेला आहे। हा फक्त कलरला जास्ती दिसतो, तिखट काही जास्ती नव्हता म्हणूनच मी जास्ती वापर केलेला आहे। थोडीशी हळद घातली आणि मीठ देखील घातलं। त्यामध्ये हा रुचिराचा चकली मसाला देखील घालून घेतला आणि 1.5 तांब्या पाणी घालून छान असं 2 उकळ्या काढून घेतल्या आणि थोडं थंड होण्यासाठी ठेवून दिलं। थोडं थंड झाल्यावर त्यामध्ये एक वाटी तीळ घालून घेतलं आणि जे आपण दळून आणलेलं पीठ होतं भाजणीचं ते संपूर्ण घालून एकजीव करून घेतलं। आणि हे ना एकजीव करण्यासाठी 10 मिनटं तर सहज लागतात आणि पीठ जेवढं आपण छान एकजीव करू तेवढं छान चकल्या चवीला होतात। म्हणूनच पीठ छान असं एकजीव करून घ्यायचं। त्याच्यानंतर आपण भाकरीची कणिक जशी मळतो तशी ही चकलीची कणिक मळून घ्यायची आणि सोऱ्यात घालून छान अशा चकल्या गाळून घ्यायच्या। खूप पण छान चकल्या होतात। आणि चकल्या भाजताना गॅस ना मध्यम ठेवायचा, जेणेकरून आपल्या चकल्या आतपर्यंत भाजल्या जातील। तुम्ही बघू शकता आवाज किती छान येते, कुरकुरीत अशी खुसखुशीत चकली आपली झालेली आहे। चला तर भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये, बाय।